नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला टक्स किती घ्यायचा, प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला किती टक्स घ्यायचा हे सांगणार आहे आणि कसा घ्यायचा हे सुद्धा सांगणार आहे। म्हणजे तुम्ही या इथे दोन पद्धतीने टक्स घेऊ शकता। दोन्हीही पद्धती जे मी सांगणार आहे त्या एकदम परफेक्ट असणार आहेत। तर इथे कटोरी वाढवायची कशी हेही मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगते, म्हणजे तुमचे कटोरीचे आकार सुद्धा बिघडणार नाहीत। तर इथं मी ही मूळ कटोरी जी आहे ती 38 साईजची मूळ कटोरी घेतलेली आहे आणि ही कटोरी आहे पहा 6 इंचाची। इथून पहा 6 इंच मी ही कटोरी घेतलेली आहे। आता ज्या मैत्रिणींना कटोरीला आकार द्यायला जमत नाही त्यांनी मी आता जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने आकार द्या। पहा, जशी मूळ कटोरी आहे त्या पद्धतीचीच आपली जी वाढीव कटोरी आहे ती तयार होते। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगत असते त्या तुमच्या पटकन लक्षात येतील। इथे पहा, आपण साइड पार्ट जोडतो इथे, म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन हवं आहे साइड पार्ट आणि इथं कटोरी जोडण्यासाठी। पहा, इथं मी बरोबर अर्धा इंच घेतलं, 0.5 एवढं आपल्याला इथं अंतर लागतं। आता इथे गळा आहे, हुकाई पट्टी आहे, इथे आपल्याला हवं आहे पाव इंच। इथं किती हवं आहे? पाव इंच। या पद्धतीने तुम्ही कटोरी तयार केल्यानंतर पहा, जो तुमचा पुढचा भाग आहे तो मोठा होतो, तर तो सुद्धा तुमचा भाग मोठा होणार नाही, असं मी तुम्हाला इथं कटिंग दाखवणार आहे। 38 साईज आहे म्हणून मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे। पहा, 1.5 आणि इकडूनही 1.5। आता इथे मी सर्वात पहिल्यांदा काय दाखवत आहे तुम्हाला, कटोरीला आकार कसे द्यायचे। आता ही मी कितीने वाढवलं? 1.5 ने। तर या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे? कटोरीचे आकार, दुसरं म्हणजे वाढवायची कितीने, प्रत्येक साईजचं मी इथं सांगणार आहे, आणि टक्स कसा आणि किती द्यायचा, या 3 गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत। 1.5 घेतलं तर पहा, इथूनही याचा मध्य करायचा आहे। पहा, बरोबर आपली ही 9 इंच कटोरी आली आणि इथे हा सेंटर आलेला आहे। हे जे आपण टोक घेतलेलं आहे कटोरीचं, इथं जे टोक असतं त्याच्या बरोबर समोर आपला हा सेंटर जो आहे तो यायला पाहिजे। आकार कसे द्यायचे हे पहा, इथे अर्धा इंच घेतलंय, तर पहा असे समसमान तुम्ही काय करा, 4 भाग करा या लाईनचे, 1 2 3 आणि 4। हा पहिला आपण घेतलेला आहे अर्धा, तर दुसरा सुद्धा काय करायचा आहे, इथून अर्धा इंच घ्यायचंय, तिसरा 1 इंच, पाऊण इंच किंवा 1 इंच घेऊ शकता। हा घेतला अर्धा। हे आपले 4 भाग झाले पाहिजेत। पहा, इथे 4 पॉइंट देऊया आपण, असे हे 4 पॉइंट द्यायचे। अर्धा, दुसरा घ्यायचा आहे आपल्याला पाऊण, इथून घ्यायचा आहे पाऊण इंच, तिसरा घ्यायचा आहे 1 इंच, किती हा 1 इंच, आणि हा पॉइंट जो आहे, म्हणजे टोटल किती भाग तयार होतात पहा, 1 2 3 आणि 4 आणि हा 5, आणि हा 1.25 इंच घ्यायचा, इथे हा 1.25 इंच, आणि हा आपला 1.5 इंच आहे। या पद्धतीने हे पॉइंट जे आहेत ते घ्यायचे आणि फक्त पहा, हे आकार जे आहेत, फक्त हे पॉइंट आहेत ते आपल्याला असं जोडत यायचं। पहा, इथे असं, म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती अजिबात पसरणार वगैरे नाही। परत हा असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा, असा, ठीक आहे।
तुम्ही सुद्धा या पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता हा भाग आधी जोडून घ्यायचा. जोडल्यानंतर हे किती आहे हे चेक करायचं आहे. 4.25 इंच आहे. तर इथं सुद्धा आपल्याला 4.25 वरतीच मार्किंग करायचं आहे. तर पहा, जवळपास 1.5 इंचांवरती एक म्हणजे 3 पॉईंट जे असतात, 3 रेषा, एवढा इथं हा भाग जो आहे तो आपला वाढलेला आहे. म्हणून सुद्धा काय होतं, तुमचा पुढचा भाग आहे तो मोठा होतो. यासाठी आपल्याला हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. छोट्या छोट्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला चेक करायचे. इथे सेंटर केला, इथे सुद्धा मी 1.5 इंच घेतलं. इथे अर्धा इंच वरती जायचं. हा पॉईंट आपण आधी कसा घ्यायचा हे पाहिलं आणि हे जोडून घ्यायचं. हे या पद्धतीने. ठीक आहे, हे झालं. आपण 38 साईजची कटोरी दाखवली. तर आता टक्स कसा घेणार तुम्ही, तर मी इथं 2 पद्धती तुम्हाला सांगते. आपण इथे 1.5 इंचाने वाढवलंय म्हणून तुम्ही इथं 1.5 इंच आणि इकडूनही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि उंचीला 3 इंच आणि हे असं जोडायचं. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय आहे पहा, म्हणजे आपण 1.5 इंचाने वाढवले म्हणून रुंदीला 1.5 इंच टक्स घ्यायचं आणि उंचीला 3 इंच टक्स घ्यायचा. अजून एक पद्धत काय करायचं पहा, इथे आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते घ्यायचं आणि आपली कटोरी किती आहे 6, तर त्याचा निम्मा किती होतो 3, तर इथं हे 3 इंच मार्किंग करायचं. इथे आपलं जेवढं मार्जिन लागणार आहे शिवण्यासाठी तेवढं घ्यायचं आणि इथून 3 इंच मार्किंग करायचं. तर हे इथं आलं 3 आणि जो उंचीला आपण टक्स घेतलेला आहे तोच घ्यायचा 3 इंच आणि या पद्धतीने मार्किंग करायचं. तर पहा, या पद्धतीने तुम्ही जेव्हा टक्स देता त्यावेळेस इकडे 3 आणि इकडे 3. आपली मूळ कटोरी किती होती, 6 इंचाची मूळ कटोरी होती. तर हे 3 आणि हे 3 6 हे आपलं शिलाईमध्ये जाणार आणि इकडून हे शिलाईमध्ये जाणार. त्यामुळं आपली बरोबर कटोरी जी आहे ती 6 इंचाची तयार होणार आहे. तुम्हाला टक्समध्ये कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता प्रत्येक साईजनुसार तुम्हाला टक्स किती घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते आणि वाढवायची कितीने. 30 आणि 32 मध्ये कटोरी आपल्याला 1.25 इंचाने वाढवायची. इथे 1.25, इकडे आणि इकडे 1.25 इंच. जसं आपण 3 भागी पहा, इथं 3 ठिकाणी आपण 1.25 इंच वाढवायचं. 1.5 इंच वाढवलंय, तिथं 1.25 इंच वाढवायचं. 34, 36 आणि 38 मध्ये 1.5 इंचाने आपल्याला ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे. 40, 42 याच्या पुढे आपल्याला 1.25 इंचाने ही कटोरी वाढवायची आहे. टक्स कितीने द्यायचा, इथे 1.25 इंचाने वाढवले म्हणून आपण 1.25 इंच रुंदीला, इथे असा रुंदीला, आणि ही जी उंची आहे ती घ्यायची आहे 2.5 इंच. ही उंची, टक्सची उंची 2.5 इंच. 34, 36 आणि 38 मध्ये आता पहा, इथे अजून एक प्रॉब्लेम आहे. 38 मध्ये आपण उंची, 34, 36 आणि 38 मध्ये रुंदी किती घ्यायची, 1.5 इंच आणि उंची घ्यायची आहे 34 आणि 36 मध्ये 2.5 आणि 38 मध्ये घ्यायची आहे टक्सची उंची 3 इंच. या पद्धतीने इथे टक्सची रुंदी घ्यायची आहे 40, 42च्या पुढे सर्व साईज, इथून पुढे कोणतीही साईज असो 1.25 इंच टक्सची रुंदी घ्यायची आणि उंची घ्यायची आहे 3 ते 3.25 इंच. या पद्धतीने आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची, टक्स घेण्याच्या 2 पद्धती इथं मी सांगितलं. टक्स किती घ्यायचा, कसा घ्यायचा, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. नक्कीच मी त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.